विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातील युनिट 3 मधील ॲक्शन टाइम हा भाग बघणार आहोत. ॲक्शन टाइम म्हणजे कृती करण्याची वेळ. ACTION ॲक्शन. ॲक्शन म्हणजे कृती. TIME टाइम. टाइम म्हणजे वेळ हे आपल्याला माहिती आहे. कृती करण्याची वेळ म्हणजेच ॲक्शन टाइम. आपल्याला एक इन्स्ट्रक्शन दिलेले आहे. लिसन अँड ॲक्ट. ऐका आणि कृती करा. चला तर आपण आता ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या रीड करूया, समजावून घेऊया आणि त्यानंतर त्या कृती तुम्ही तुमच्या वर्गामध्ये करायच्या आहेत. फर्स्ट इन्स्ट्रक्शन आहे, पुट युअर बुक इन युअर बॅग. पुट, PUT पुट. पुट म्हणजे ठेवा. PUT पुट. पुट म्हणजे ठेवा. युअर तुमचे. बुक. बुक म्हणजे पुस्तक. इन युअर बॅग. बॅग म्हणजे पिशवी. बॅग. बॅग म्हणजे पिशवी. तुमचे बुक तुमच्या पिशवीत ठेवा. तुमचे पुस्तक तुमच्या दप्तरात ठेवा, असा या इन्स्ट्रक्शनचा अर्थ होतो. पुट युअर बुक इन युअर बॅग. नेक्स्ट इन्स्ट्रक्शन आपण पाहूया. पुट युअर नोटबुक इन युअर बॅग. याआधी आपण काय पाहिलं? पुट युअर बुक इन युअर बॅग. आता नेक्स्ट इन्स्ट्रक्शन आहे, पुट युअर नोटबुक. NOTEBOOK. नोटबुक. नोटबुक म्हणजे काय? वही. शब्द लक्षात घ्या. NOTEBOOK. नोटबुक. नोटबुक म्हणजे वही. पहिली इन्स्ट्रक्शन दिली होती, पुट युअर बुक इन युअर बॅग. सेकंड इन्स्ट्रक्शन आहे, पुट युअर नोटबुक म्हणजे तुमची वही इन युअर बॅग. पुट युअर नोटबुक इन युअर बॅग. तुमची वही तुमच्या पिशवीमध्ये ठेवा, तुमच्या दप्तरात ठेवा. नेक्स्ट इन्स्ट्रक्शन आहे, पुट युअर पेन. तुमचा पेन ठेवा. अँड पेन्सिल आणि पेन्सिल. अवे. हा शब्द बघा नवीन आहे. अवे. AWAY. अवे. अवे म्हणजे दूर. तुमचा पेन आणि पेन्सिल दूर ठेवा. ही झाली थर्ड इन्स्ट्रक्शन. नेक्स्ट इन्स्ट्रक्शन आहे, टेक युअर थिंग्स. टेक. टेक म्हणजे घ्या. युअर तुमच्या. थिंग्स. THINGS. थिंग्स. थिंग्स म्हणजे वस्तू. THINGS. थिंग्स. थिंग्स म्हणजे वस्तू. तुमच्या वस्तू काय करा? घ्या. आउट ऑफ युअर स्कूल बॅग. आउट म्हणजे बाहेर. तुमच्या ज्या वस्तू आहेत त्या काय करायच्या आहेत? आउट ऑफ युअर स्कूल बॅग. तुमच्या दप्तराच्या बाहेर घ्या. पुढची सूचना दिलेली आहे आपल्याला, नाऊ. आता. पुट देम. त्यांना ठेवा. पुट म्हणजे ठेवा. देम. THEM. देम. देम म्हणजे त्यांना. त्या वस्तू ठेवा. कुठं? अवे अगेन. दूर ठेवा. अगेन. अगेन या शब्दाचा अर्थ आहे पुन्हा. AGAIN. अगेन. अगेन म्हणजे पुन्हा. AGAIN. अगेन. अगेन म्हणजे पुन्हा. काय करा? नाउ पुट देम अवे अगेन इन 30 सेकंड्स. 30 सेकंदामध्ये काय करा? ज्या वस्तू तुम्ही दप्तरातून बाहेर काढलेल्या आहेत
त्या दूर ठेवा. रेडी, READY, रेडी. रेडी म्हणजे तयार. तयार आहात का? रेडी म्हणजे तयार आहात का? क्वेश्चन मार्क आहे बघा, इथं क्वेश्चन मार्क दिलेला आहे. तुम्ही रेडी आहात का? तयार आहात का? असा प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर इन्स्ट्रक्शन दिलेले आहे. स्टार्ट. स्टार्ट म्हणजे सुरू करा. START, स्टार्ट. स्टार्ट म्हणजे सुरू करा. स्टॉप, STOP, स्टॉप. स्टॉप म्हणजे थांबा. युअर टाइम इज अप, तुमची वेळ संपलेली आहे. टाइम इज अप, युअर टाइम इज अप, तुमची वेळ संपलेली आहे. नेक्स्ट एक ऍक्शन आहे, ते आता आपण समजावून घेऊया. बघा, जेंटली वर्ड दिलेला आहे आपल्याला. जेंटली, GENTLY, जेंटली. जेंटली म्हणजे हळुवार. जेंटली म्हणजे हळुवार. आणि आणखी एक ग्रीन सर्कल मध्ये वर्ड दिलेला आहे, हार्ड. HARD, हार्ड. हार्ड म्हणजे जोराने. हार्ड या शब्दाचा आणखी एक अर्थ होतो कठीण. जेंटली म्हणजे हळुवार, त्याच्या ऑपोजिट वर्ड आहे हार्ड, हे लक्षात घ्या. आता आपण इन्स्ट्रक्शन्स पाहूया. जॉईन युअर हँड्स, तुमचे हात जोडा. इथं कृती दिलेली आहे बघा. जॉईन युअर हँड्स. प्रेस देम टुगेदर. आता काय करा? प्रेस, PRESS, प्रेस. प्रेस म्हणजे दाबा. दोन्ही हात एकत्र दाबा. प्रेस हार्ड, जोरात दाबा. प्रेस जेंटली, हळूवार दाबा. जेंटली, हळू. हार्ड, जोरात. अशा या इन्स्ट्रक्शन आहेत. नेक्स्ट पार्ट बघूया आपण. लाऊडली, LOUDLY, लाऊडली. लाऊडली या शब्दाचा अर्थ आहे मोठ्याने. लाऊडली म्हणजे मोठ्याने. त्याच्या ऑपोजिट वर्ड आहे सॉफ्टली, SOFTLY, सॉफ्टली. सॉफ्टली म्हणजे हळू, हलक्या आवाजात. हळूवार. लाऊडलीच्या ऑपोजिट वर्ड आहे सॉफ्टली. स्टार्ट स्पीकिंग. स्पीक म्हणजे बोलणे, हे आपल्याला माहिती आहे. स्पीकिंग, स्टार्ट स्पीकिंग म्हणजे बोलायला चालू करा. स्पीक लाऊडली, मोठ्याने बोला. लाऊडर, अजून मोठ्याने. LOUDER, लाऊडर. लाऊडर म्हणजे आणखी मोठ्याने. प्लीज, लाऊडर प्लीज, आणखी मोठ्याने. स्पीक सॉफ्टली, आता हळूवार बोला. हळू बोला. व्हेरी सॉफ्टली, खूप हळू, खूप हळू. अशा पद्धतीने या सूचना दिलेल्या आहेत. नेक्स्ट इन्स्ट्रक्शन्स आहेत, त्या बघूया आपण. क्विकली, QUICKLY, क्विकली. क्विकली म्हणजे पटकन. क्विकली. क्विकली म्हणजे पटकन. त्याच्या ऑपोजिट वर्ड आहे स्लोली, SLOWLY, स्लोली. स्लोली म्हणजे हळूहळू. आता इन्स्ट्रक्शन पाहूया. स्टँड अप क्विकली, पटकन उभे राहा. सिट डाऊन क्विकली, पटकन बसा. स्टँड अप स्लोली,
हळूहळू उभे राहा. सिट डाऊन स्लोली. हळूहळू बसा. क्विकली. क्विकली स्टँड अप. क्विकली सिट डाऊन. स्लोली. स्लोली स्टँड अप. स्लोली सिट डाऊन. नेक्स्ट जो ग्रुप आहे तो आता आपण पाहूया. तो आहे स्लोली. स्लोली म्हणजे हळूहळू. पाहिलंय आपण. फास्ट. फास्ट FAST फास्ट. फास्ट म्हणजे वेगात. रन ऑन द स्पॉट. जागेवर धावा. जागेवर धावा. जागच्या जागी धावायचं आहे. रन ऑन द स्पॉट. रन फास्ट. वेगात धावा. फास्टर आणखी वेगात. रन स्लोली. हळू धावा. हळूहळू धावा. व्हेरी स्लोली. खूप हळू धावायचं आहे. फास्ट वेगात. स्लोली हळू. बाळांनो, या पार्टमध्ये ॲक्शन टाईममध्ये आपण काही इन्स्ट्रक्शन्स पाहिल्या, काही ॲक्शन्स पाहिल्या, त्याचा अर्थ आपण समजावून घेतलेला आहे. या सर्व कृती तुम्ही तुमच्या क्लासरूममध्ये करायच्या आहेत. आपल्या टीचरना विचारून त्यांच्या गाईडलाईनप्रमाणे या कृती तुम्ही तुमच्या वर्गामध्ये करायच्या आहेत. तुमच्या अभ्यासाला माझ्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.